थँक्यू भरत मोरे सर. चला सामन्याच्या दिशेने वरदविनायक विरुद्ध पांडवास. तर पांडवास संघाला जर का अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही एक महत्वाची मॅच. आणि पहिला चेंडू पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावेने धावफलकात सुरू होताना 1-0 चेंडू 1 धाव. चांगला 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 सुरेख चेंडू वाईटचा इशारा नाही आहे पंचांचा. लेग बायला लागला लेग बायला. एक चांगलं कमबॅक गोलंदाजी मारवरती मिथिलेश. आता रणनीती कुठेतरी आखली गेलेली आहे. पहिलं षटक मिथिलेशला दिलेलं आहे पांडवाज या संघाकडून. आता चौकार येतो. कमॉन डीजे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न पण एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येत एकने भर होताना 6. चला मागची मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी श्री साई माऊली नांदांबरी बागचा संघ. एक चांगला फटका आकाश गरज यांच्या बॅट मधून. पंचांचा इशारा नो आणि नो +4 अशा 5 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल. पंचांचा रिव्ह्यू आहे की टीम रिव्ह्यू? टीम रिव्ह्यू. ओके. पांडवाज या संघाचा टीम रिव्ह्यू आहे. नाईन तांडेलजी यांना बिझी करण्यात येईल. आता कुठेतरी नो चेक करायचं आहे. सर तोपर्यंत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने मॅन ऑफ द मॅच दिल्याने त्याच्यात श्री साई माऊली नांदणी संघ टाळ्या वाजवतोय. तुमच्यातलाच एक कोणतरी असणार आहे बघा. फ्रेम मध्ये आला, फ्रेम मध्ये आला, मागून बॅनरच्या मागून पुढे आला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी डावखुरा फलंदाज ऋषी 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 ठरतोय. स्वतःच टाळ्या वाजवत होता, बॅनरच्या मागून पुढे आला. चला ऋषी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 4 धावा देऊया आपल्या षटकात. एक गुड फिनिशिंग आणि एक विकेट. सर्कलच्या क्रिकेटमध्ये 4 धावा देणं खायची गोष्ट नाही. आदरणीय आनंद हरिचंद्र पाटील यांना मी विनंती करेन त्यांनी ऋषीला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. श्री साई माऊली नानानी पार्क या संघाकडून एक चांगली केली, एक डावगिरा त्याचा फलंदाज, एक गुड फिनिशिंग. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. हो हो मिथिलेश जल्लोष जल्लोष बघा, खुश दिसतंय. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो असं कुठेतरी. रिव्ह्यू सक्सेसफुल म्हणजे रिव्ह्यू घेऊ शकतात. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो आयुष्यात. क्षण मोठं असो किंवा छोटं असू दे, आनंद महत्वाचा आहे. चला थोडी घाई करायची आहे. वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटाचा अवधी. प्रत्येक संघाला टीम मीटिंग कमी करायची आहे. धावसंख्या 12. सुनील गोलंदाजी मारवरती नवीन बॉलर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. ऑफ मध्ये मारण्याचा प्रयत्न, एक शानदार फटका श्रेयसच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. थँक्यू. श्रेयसच्या खांद्यावरती जबाबदारी. आता टी शर्ट आले ना मॅन ऑफ द मॅचचं, खांद्यावरती त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा कुठेतरी बिल्ड होताना दिसतोय.
एक चांगली खेळी श्रेयसच्या माध्यमातून. मागच्या सामन्याचा विचार केला तर बॉक्स क्रिकेटमध्ये सर्कलच्या स्पर्धेत कुठेतरी 50 धावा ठोकणं सोपी गोष्ट नाही. बॉक्स क्रिकेटमध्ये 4 षटकांचा सामना असतो. त्या 4 षटकांमध्ये 17 चेंडूमध्ये वैयक्तिक 52 धावा ठोकल्या. मागच्या सामन्यामध्ये एक चांगली खेळी श्रेयसच्या बॅटमधून दिसली. एक अष्टपैलू खेळाडू आहे वरदविनायक या संघाचा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतः कर्णधार चुकी करते, फंबल होताना दिसत आहेत. चुकीचं रूपांतर, चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थैंक यू. ये सर्कल का राजा न श्रेयस गुरव आहे किधर तो. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये, चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थैंक यू. लगातार 3 चौका, 24 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तेच चित्र. चांगलं चित्र घडता वाचलं. श्रेयस कुठेतरी मानण्याला साथ नाही देत आहे. एक चांगला फटका. आकाश गरात टोलवण्याचा प्रयत्न, पण एक धावेने संतुष्ट राहावं लागेल. बघा श्रेयसची बॅट चालताना आता आकाश गरातला भूमिका माहिती आहे. स्ट्राईक रोटेट 5 चेंडू. षटकार आणि सहाकार झाला असता, पण षटकार सहाकार करता आला नाही आणि धावफलक थांबलं ते 26. 26 रन ऑन बोर्ड. तिसरं षटक येण्याआधी ऐकू एक सुमधीर संगीत. थँक्यू. चला आकाश गरज स्ट्राईकवर येताना फलंदाजी मारवरती स्वतः कर्णधार दिवेश येताना दिसतात. आता संघाची जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं खेळाडूकडून. मग आकाश गरजची बॅट लागत नाही, तरी एक स्ट्राईक रोटेट चांगली होते, कारण की श्रेयस याची बॅट आता कुठेतरी तापलेली आहे. मनगडातली ताकद सिद्ध करतो श्रेयस गुरव. एक अष्टपैलू खेळाडू, लेदर विश्वास सुद्धा पालघर जिल्ह्यात एक मोठं नाव आहे या खेळाडूचं. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, एक चांगला शॉट मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषा पार ट्रॅव्हल करता वाद. थर्डमॅनच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा रोखल्यात आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29 रन ऑन बोर्ड, 29 धावा. रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवून दिला, चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थँक्यू. 3 चेंडू आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर डबल 3, 33 रन ऑन बोर्ड. श्रेयस गुरव ऑन स्ट्राईक. डबल 3, 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने चेंडू मारलाय बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थँक्यू. आता सामन्याला कुठेतरी असं वळण आले ना की मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात, पण ते क्षेत्ररक्षक आहेत ना आता प्रेक्षक बनलेले आहेत, असं कुठेतरी समीकरण दिसते. कारण की श्रेयस गुरव फक्त खडे स्टँड अँड डिलिव्हरी करतोय कुठेतरी. जागेवर उभे राहून चौकारांची आतिषबाजी याच्या बॅट मधून दिसते. 37 धावा धावफलकावरती लागले. पुन्हा एकदा ते चित्र, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक वेल स्टॉप मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू, 38. शेवटचा चेंडू. अच्छा डाला था यष्टी रक्षक, एक अच्छा डाल आणि आज चांगला चेंडू हाताळलाय. 3 ओव्हर की समाप्ती बाद. स्कोर बोर्ड 39 रन ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. थँक्यू. चला धावफलकाचा विचार केला तर धावफलक 39. शेवटचा षटक, फुलटॉस चेंडू
आणि 4-0-40 रन ऑन बोर्ड. इथून पाटील, बाबू, आक्रमक, जोशी आणि चल्लोशी खेळाडू आहेत, पण थोडासा स्वतःला संयम धरायचा आहे. जर का बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलं तर पॅनलाइज करावं लागेल. आणि नो, मग पुढे येणारा चेंडू ऍज इट इज अक्ष 11 डोंगरपाडा चषक आहे सुपर हिट. पुढे येणारा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा. चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार. कमांड डीजे. थँक्यू. चला, पॅनल्टीचा उल्लेख का केला जातो माहिती आहे का? याच्या आधी 2 संघांना पॅनलाइज व्हायला लागलं 2 रननी पॅनल्टी. फुलटॉस चेंडू, पंच, टॅपचा इशारा. 2 रनची 2 संघांना पॅनल्टी लागली. बघा, आयटमला जीएसटी लागली ना तर चालते, पण क्रिकेटच्या सामन्यात पॅनल्टी लागली ना तर नाही चालत. आता आयटम म्हणजे एखादी वस्तू, ह्याचा उल्लेख केला. एखादी वस्तूला आपण इंग्लिशमध्ये आयटम बोलतो, त्याचा उल्लेख केलाय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. धावसंख्या 47. 4 चेंडू. असोसिएशनचे काही नियम असतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये याला म्हणतात बाजी दूध. धावसंख्या 51. कमांड डीजे. थँक्यू. 5 चेंडू 51 धावा. चला, 50 रनची पार्टनरशिप झाली. स्टेटच्या दिशेने डोलावून देण्याचा प्रयत्न. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या 52. टाळ्या वाजवून प्रोत्साहित करायचं आहे. एक चांगली पार्टनरशिप वरद विनायक या संघाकडून. 53 चं टार्गेट. श्री थँक्यू. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस असेल साई माऊली नानानानी पार्क विरुद्ध साईशा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचं आहे. साई माऊली नानानानी पार्क विरुद्ध साईशा 11. चला, साईशा 11 कर्णधार मंचाच्या दिशेने यायचं आहे. साई माऊली नानानी पार्क कर्णधार ऋषी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून आता मंचाच्या दिशेने होते. एक पॉझिटिव्हिटी माइंड सेटने असेल, कॉन्फिडन्स सुद्धा बिल्ड झालेला असेल. संघ सामना जिंकलाय. आदरणीय आनंद जदानंद पाटील यांना मी विनंती करेल, त्यांनी टॉस साठी यायचंय. उर्फ तात्या. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही लाभलात, तुमचं मनापासून आभार असतील. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 यांच्यातर्फे तुमचं मनापासून आभार असतील. नाणेफेक आता खालती गेले, मंचाच्या खालती गेले, टॉस खालती गेलाय. चला, आव्हानाचा विचार केला 5-3 एक 53 धावेचं आव्हान असणार आहे पांडवाज या संघाला. बघा, क्षमता असू शकते, कोणत्या संघाला हलकात घेऊ नाही शकत, कारण की पांडवाज या संघाने सुद्धा मागच्या सामन्यात 53 धावा ठोकल्या होता, पण कुठेतरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडल्या, चुकी आणि सामना जिंकला चिलबावाडी हा संघ. आता 53 धावा चेस करायच्यात. बघा, फर्स्ट इनिंग मध्ये मारणं सोपं असतं आणि चेस करणं सुद्धा कठीण असते. एक चांगला फटका होता, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण बघू शकता. काय क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला रोखले. 3 धावा. साईशा 11 नाणेफेक जिंकलेले. निर्णय क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक तुमच्या नेक्स्ट मॅच साठी. लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एवढ्या जोरात मारला की सरळ चेंडू बॅनरवर. बघा बघा, पारितोषिक आहे अक्ष 11 डोंगरपाडा चषक, एक खास आकर्षित पारितोषिक आहे. शशीधर मिश्रा डॉक्टर यांच्या बॅनरला जर का बॉल लागला तर अक्ष 11 डोंगरपाडा चषक यांच्या खास आकर्षित प्राइज आहे तब्बल 201 रुपयाचा, म्हणजे एक षटकार 201 रुपयाचा आहे. बघा, जर का सामन्यात काय राहिलं ना तर घरी ते तरी घेऊन जा, घरच्यांना सांगू शकतात पारितोषिक मिळालं. पायंड लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे बाबू बाबू स्वतःला सांभाळायचं, स्वतःला इजा नाही झाली पाहिजे, लक्ष स्वतःला सुद्धा द्यायचंय. 4 धावा.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 नि बर 5 6 वाईटचा इशारा पंच. 3 चेंडू 6 धावा. दिवेशला आता कर्णधार आहे, मनगडातली ताकद सिद्धी करायला लागेल. फुलटा चेंडू आणि चेंडू डायरेक्ट मयूर डीजेच्या टॉप बेसला जाऊन लागलाय. कमान डीजे. तुझा मानाचा मान घेऊन येतान फक्त या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन बोलाल उरवून. थँक्यू. बघा पारितोषिक आहे फक्त त्या आदरणीय डॉक्टर मिश्राजी यांच्या बॅनरला लागला, ती डीजेला लागला तर नाही. डीजेला लागलं तर भरून द्यायची वेळ येईल. डीजे मयूर यांचे सुद्धा मनापासून आभार असेल. पहिल्या दिवसापासून आपल्याला मनोरंजनाने एक चांगलं डीजे याच गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व मयूर दादा या स्पर्धेसाठी सातत्याने 3 वाजल्यापासून आपल्या सोबत असतात दर दिवशी. आजचा हा स्पर्धेचा 4था दिवस. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि श्रेयस चेंडूवर येणार. बघा आता श्रेयसला फेम मध्ये यावं लागते. नाही हा पहिल्या सामन्याचा हिरो होता, पहिल्या सामन्याचा हिरो होता क्षितिज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू स्वीप मारायचा डॅम. यस नो यस नो यस नो यस नो. धीरेंद्र पाटील एक चांगला तो धीरेंद्र पाटील याचा सुद्धा विचार केला ना. यष्टीरक्षक हा यष्टीरक्षक अख्ख्या गावातला एकमेव असा यष्टीरक्षक आहे की सर्वांच्या याच्यावर खूप प्रेम असेल. धीरेंद्र पाटील असं एक व्यक्तिमत्व यष्टीरक्षक. जसा चक्कीचा पट्टा चालू असतो तसं त्यांचं तोंड कुठेतरी चालू असतं असं एक चांगलं व्यक्तिमत्व धीरेंद्र पाटील. बॅट्समॅनला कुठेतरी पूर्णपणे बीट करण्याची क्षमता असते. यष्टीरक्षक विकेटच्या मागून गेम बदलण्याची क्षमता असते. चेंडू येऊ का नाही पण तोंडाने गेम नक्की बदलता येतो. स्टेटच्या दिशेने भिरकावून दिला एक चांगला फटका. कमान डीजे. थँक्यू. डबल 1 11 धावा झाला आणि कोण कापणार आहे बकरा. गावगावचा बकरा कापलाय R911 या संघाने. म्हणजे रविवारी उद्या प्रेझेंटेशन उद्या असणार आहे. आणि यष्ट्या उद्ध्वस्त केला डायरेक्ट. दांडी 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 गोल. मधली दांडी गोल केलेली आहे. चला धीरेंद्र पाटील यष्टीरक्षक फॅन बेस खूप मोठा आहे यांचा. जसं यांच्या नावाची तारीफ केली तारीफ एकदार यांच्यासाठी पारितोषिक आले. धीरेंद्र पाटील यांनी जर का डाय मारून चेंडू वाढवला तर अनिशजी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक लागले. धीरेंद्र पाटील यष्टीरक्षकची भूमिका निभावताना केसावरती हात फिरवताना कॅमेरामध्ये फोकस करायचे. एक गोल्ड किंग मॅन एक चांगलं व्यक्तिमत्व या गावातील. एक चांगला फॅन बेस. चक्कीचा पट्टा जसा बंद नाही होणार तसं यांचं यष्टीरक्षक करताना कधी तोंड न बनवणारा असं एक व्यक्तिमत्व धीरेंद्र पाटील. चला 201 रुपयाचा पारितोषिक लागलेला अनिशजी यांच्याकडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे हो गुडघे टेकले असते तर पारितोषिक लागेल. एक चांगलं आकाशची गरज बघा. आकाश याचा विचार केला नाही. अष्टपैलू खेळ बॅट नाही तो गोलंदाजीने सुद्धा कमाल दाखवतो. एक वेगवान जलद गतीने गोलंदाजी. फुलटा चेंडू चेंडू टोलवला डायरेक्ट. आमच्या साहिल मांगेला लागला का? लागला असेल तर सांगायचं. कॅमेऱ्याला जपता जपता स्वतःला सुद्धा जपायचे. चष्मा आहे डोळ्यावरती. मागाचा त्यांचा चष्मा आहे नारंगी. त्यांच्या चष्म्याची चर्चा होते कारण की चष्मा ते नेहमी ऑनलाईन ऑर्डर करतात. चला चेंडू गेला षटकार आला ते घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक संगीत. थँक्यू. 4 चेंडू आणि 11 धावा झालेले आहेत. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. जलद गतीने चेंडू हाताळला. ते चेंडू ट्रॅव्हल करतोय सेफली फाईन लीगच्या दिशेने. चौकार. कमांडो.
थँक्यू. 9+4 अशा 5 धावा धावफलकामध्ये ऍड आहेत. धावफलक आता 5 ने पुढे सरकणार 16. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न इथे पाटील बाबू चेंडूवर आला त्यांनी. चेंडू अशा प्रकारे फेकला ना जसं का व्हॉलीबॉल खेळत होते. चला दुसऱ्या षट 5 चेंडू आणि 17 धावा आणि खतरा गुणासाठी पांडवा संघ जर का ऑक्स 11 डोंगरपाडा चषक 2024 मध्ये टिकून राहायचं असेल या स्पर्धेत तर हा सामना जिंकण्याचा खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा इथे पाटील बाबू यांच्याकडे चेंडू येते. धावफलक 18. दुसऱ्या षटकाची समाप्ती 18. घेऊया छोटासा ब्रेक. ऐक्या सुमधीर संगीत. श्रेयस गिरोव एक नवीन गोलंदाजी मारवरती. पुन्हा एकदा वाईंडलेगच्या दिशेने मात्र बाबू सज्ज आहे आणि धीरेंद्र पाटीलकडे एक चांगला थ्रो. एकरी धावसंख्येत भर 19. बघा जर का आव्हानांचा फाटला करायचा असेल तर हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकात किती धावा ठोकू शकतो पांडवाज हा संघ त्याच्यावरती निर्भर असेल. फायनलच्या दिशेने दिशा दाखवली चांगली. चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनला. कमांड डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 23 रन ऑन बोर्ड. आता फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणात थर्डमॅन कुठेतरी ओपन ठेवले. धीरेंद्र पाटील पॉइंटच्या दिशेने म्हणजे पारितोषिक अनिशजी यांच्याकडून प्रत्येक डायला 200 रुपये. धीरेंद्र पाटीलच्या रिव्हर्सिपचा अटॅक दिशा दाखवण्याचा प्रयत्न. धीरेंद्र पाटील चेंडूवर येते. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. लगांचा खेळ कुठेतरी घडेल का? एका चेंडूसाठी बॅकअप साठी एवढे खेळाडू एकत्र पुढे आलेले. धावफलकाचा विचार केला. धावफलक 24. 3 चेंडू 24 धावा. बघा मितेश पाटील फाईन लेगच्या दिशेने पूर्ण फाईंड उभे आहेत आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुठेतरी थोडासा गॅप दिसतोय. फुलटा चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न. कुशल गुरु चेंडू येतोय. एकेरी धावेने संतुष्ट. 4 चेंडू 25 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे असतील त्या मात्र 28 धावा. 8 चेंडू आणि 28 धावा. फुलटा चेंडू भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. कमांड डीजे. थँक्यू. 7 चेंडू आणि 24 धावा. ऑक्स 11 डोंगरपाडा चषक 2024 टिकून राहायचं असेल या स्पर्धेत तर भिरकावा लागेल. आता शेवटच्या षटकात 6-24 ची मॅच. हा विक्रम काल गुडलकने केला वाटतं 6 चौकारांचा. 6 चेंडू 24 धावा जिंकण्यासाठी पांडवाज 11 या संघाला पाहिजे असतील. त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. थँक्यू. 6 मध्ये 24. सलामीचा फलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी मारवरती एक अनुभवाची खान बोलू शकता हेमल भावसार. आणि पहिला चेंडू वाटत 6 मध्ये 23. 95 इशारा. 6 मध्ये 24. मितेश पाटीलचा विचार करतो थोडीशी फाईन म्हणजे थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण कुठेतरी खाली आहे. थर्डमॅनची जागा खाली आणि चेंडू ट्रॅव्हल करते कॅप मध्ये. इनटू द कॅप. सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. कोणी काय सांगेल या सामन्यात आता समजेल. 5 चेंडू आणि 19 ची मॅच. इम्पॉसिबल शब्दात पॉसिबल शब्द लपलेला आहे आणि पुन्हा एकदा इनटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या पार. कमांड डीजे. मन तुझ्यात गोंधलय मागल बलिता बिजोले सावन गोपाळ. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 15 धावा लगातार 2 चौकार मारले. क्षेत्ररक्षकाला वारंवार सरकवलं जाते.
बघा जर का अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 या स्पर्धेत अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या पार, लगातार 3 चौकार. कमान डीजे. पागल परिता बिजोले सावन को पाणी. बघा क्षमता आहे, लगातार 3 चौकार मारले. जे नाही आहे ना ते होकार मध्ये बदलायला शिका. जे असाध्य आहे त्याला साध्य करायला शिका. जे असामर्थ्य आहे त्याला सामर्थ्य बनवायला शिका. जे असं वाटते त्यावर सफलतेने मात करायला शिका. हे गणित जर का तुम्हाला जेव्हा जमेल, जीवनातल्या कितीही मोठ्या आव्हानांना पार करू शकतो. पांडवाज 11 हा संघ स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल. लगातार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. हेमल भावसर यांच्यावर सुद्धा कुठेतरी प्रेशर आहे. पंचा ऍज इट इज वाईटचा इशारा, म्हणजे आज सामना रंगलाय. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. स्वतःला जबाबदारी आणि जिम्मेदारी आता धीरेंद्र पाटील अशी दाखवतोय. धीरेंद्र पाटील असून दाखवतोय 2 चेंडू. कोणी तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण की आकाशात उंच उडणारे गरुड खूप कमी असतात. अशी खेळ कुठेतरी दाखवतोय आफताब. एक चांगली खेळ दाखवतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळ आवडली असेल तर प्रोत्साहित करायचं त्याला. चांगलं लढून दाखवलं, जिथपर्यंत लढता आलं. लढता हिरला, थोडासा कमी पडला, पण एक चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून. आणि हेमल भावसर यांचं सुद्धा चांगलं बघा एक खेळाडू वृत्ती असते. चालत्या चेंडूला एक पूर्णपणे सन्मान. हार्ड लक पांडवाज 11. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. अँड वन्स अगेन आय एम सेड कॉंग्रॅच्युलेशन.